तळो तूच कर्म तुझे नाम धर्म वार करी पंथा पांडुरंग हे मन लागो तुझे चरणी संसार व्यसनी पडून दी नाम स्मरण घडो संत समागम तो देव पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम हाची माझा नेम सिद्धी नाही नाम स्मरण घडो संत समागम वावगाची भ्रम नको देवा आणि कमा घणे नाही नाही देवा एका जनार्दनी सेवा दृढ देई नाम स्मरण घडो संत समागम वावगाची भ्रम नको देवा परमपुरुष शौर्य पांडुरंग मुरारी कमल नयन कान्हा गोपिका चित्तहरी प्रकट निकट शोभे रुक्मिणी रम्यवाणी सदैव विलासं विठ्ठलं चिंतयामि तुकावा परब्रह्मरूपी तुकिता तुका पावला सत्स्वरूपी तुका स्वामी हे नाम वाचेशी गाता बहुसा निळा पावला वरमहाता आता हृदय हे आपले चौफाळून या बले वरी वैजव पावले श्री गुरूंची गोड माझी वाणी तुम्ही करुणी कीर्तन श्रवणी आपुलिया वैखरी कीर्तन श्रवणी आपुलिया लावावी वैखरी कीर्तन श्रवणी आपुलिया लावावी वैखरी कीर्तन श्रवणी आपुलिया देवा माझे मन लागो तुझे चरणी देवा माझे मन लागो तुझे चरणी संसार व्यसनी पडो नेदी नाम स्मरण घडो संत समागम वावगाची भ्रम नको देवा अभंग करायचा परिचय देतो राजगुरु भाऊ आज निरूपणा करता निवडलेली दिव्य अक्षर कुणाची आहेत प्रतिष्ठान गोदावरीचा निवासी असा भक्त जो आवडे श्री हरीसी तया वर्णिता प्रेमात्यंत चित्ता नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा शांती ब्रह्मनाथ बाबाची दिव्य अक्षर आहेत सेवे करताना निवडलेल्या आजच्या या अभंगात नाथ बाबा देवाकडे मागणी मागतायत मृत्यू लोकात दिनचर्यात भूतलावर असा जीव नाही का तो मागत नाही भूमिका 3 प्रकारची आहे असा देव नाही की जो मागत नाही आणि असे साधू नाही की जी मागत नाही परंतु मागण्याची विभिन्नता आहे 2 वर्षापासून अविरतपणे चालत असणारा हा यज्ञ गावातले तळ्यातले मळ्यातले खळ्यातले पंचक्रोशीतले सगळे आडनावाची सगळी मंडळी
जी या यज्ञाकरता तनाने मनाने धनाने श्रमाने सामील आहात। दुसऱ्या वर्षात पदार्पण करत असताना रात्रीच्या सत्रातील अखेरचं आजचं कीर्तन आहे। संप्रदायाचा अलिखित नियम आहे आबा। सप्ताह त्रिदिनी करा, पंचमदिनी करा, 7 दिवसाचा करा, पंधरवाड्याचा करा, 1 मासाचा करा, चातुर्मासाचा करा। आरंभ करत असताना भाऊ श्री विठ्ठलाचे नामाधी, दुसऱ्या दिवशी संतपर, स्थितीपर, करुणापर, प्रारब्धपर, अद्वैतपर, सालो मालो कूट स्फुट प्रकरण मांडता येतात। कुठपर्यंत? काल्याच्या पूर्व संध्येला मागणी मागावी। त्या अनुषंगाने आज काल्याच्या पूर्व संध्येचं मागणीचं कीर्तन, ज्यांच्या माध्यमातून आज गोड सेवेचा योग आहे। देवपूर गावामधील इतर कुळे की ज्या कुळांनी आज या यज्ञातील जागराच्या सेवेचं पूर्ण अन्नछत्र स्वीकारलंय, हरिकीर्तनाचं सौजन्य स्वीकारलंय। हरिकीर्तन करता असणारी ही श्रीमंती भजनाची श्रीमंती, तिचं गोड असं उपाययोजना ज्यांच्याकडून झाली आहे, या देवपूर ग्रामनगरीतील इतर सर्व कुळे यांच्या माध्यमातून आज मृदंग सम्राट, मृदंग महामेरू, मृदंगाचं वैभव भाऊ पर्सनॅलिटीला गोडे, दिसायला गोडे, वाजवायला गोडे, वागून घ्यायला गोडे, काम जसं दिसायला देखणं आहे तसं अंतकरणात कलेचं ते औदार्य देखील देखणं आहे। आणि महाराष्ट्रातील दिग्गज मंडळी ज्यांचा हव्यास करतात, अट्टहास करतात, असे आमचे पारमार्थिक वाटचालीतील गुरुबंधू मृदंग सम्राट आमचे संकेतजी दादा, टाळी वाजवा दादां करता येईल। दादांच्या चरणी कोटी प्रणिपात। भजन परंपरेतील उच्चांकाचं नाव भजन भीष्म, भजन सम्राट, स्वर गंधर्व, स्वर मूर्ती, स्वर आविष्कार, पारमार्थिक वाटचालीतील आम्हाला देखील हा भक्तिनंद, भजनाचा आनंद, पारमार्थिक दृढतेची एक सेवा ज्यांच्या माध्यमातून घडते असे श्री गुरु रविदास आबा जगदाळे आबांच्याही चरणी कोटी प्रणिपात। आबांच्या पाठीमागे देवा महाराज उभे आहेत आणि हा भंग इतिहास भूमिकेचा आहे भाऊ। वा वा, देव उभा मागे पुढे। चला, आज हरिकीर्तना करता आबांच्या सहसाथीला बाहेर शेड्यूल असेल, आता उतराच्या महिन्यात कुत्रा भात खात नाही तशी दिवस असतात, अजून 4-6 दिवस, परंतु वेळात वेळ काढून आमचे राहुल भाऊंचा आग्रह होता, आबा आणि प्रकाशबा पाहिजेच असे आमचे प्रकाशजी महाराज नायकवाडे मंजूरकर महाराजांचा नियोजित सेवा तिकडे येवला तालुक्यात पूर्व भागाला चालू आहे, परंतु आज वेळात वेळ काढून उपस्थित आहे। आमचे प्रकाशजी महाराज आहेत, दुसरे प्रकाशजी नाना वा, आमची महाराज जालिंदरजी बाबा आहेत, दुसरे मृदंगाचारी आमचे ओमजी महाराज, जेड सुरक्षा व्यवस्थित आहे, आमचे डुमरे महाराजांचे गुरुकुलातील विद्यार्थी आहे, विनेकरी महाराज आहे। आणि आज विशेष आकर्षण आहे, माझ्या येड्याची परीक्षा आहे। महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार मंडळी, गुणवान मंडळी ज्यांच्याकडे एक माहेरघर म्हणून थांबतात, आम्ही त्यांना एक अंतकरणपूर्वक पद दिलं आहे, संत सेवक। आपल्या जिल्ह्याचं वैभव आहे, आमच्यावर नितांत प्रेम करणारे, आम्हाला जपणारे, जोपासणारे, काही उणिवा त्रुटी एकांतात सांगणारे, योग्य दिशा दर्शवणारे, दिशादर्शक, मार्गदर्शक आमचे साहेबरावजी भाऊ राजगुरू, टाळी वाजवा एकदा भाऊं करता। भाऊ देखील आता भाऊंचं नियोजित सेवा, नियोजित शेड्यूल दुसरीकडे होते, पण चला राधेश्याम भाऊचं कीर्तने, आबा येणारे, प्रकाशबा येणारे, वेळात वेळ काढून आपणही उपस्थित आहे। भाऊंच्याही चरणी कोटी प्रणिपात। छोटाली बटनाई, साऊंड गोड आहे, मीडिया गोड आहे, समोर जो चॅनल आहे गजर हरिनामाचा, या चॅनलचे चालक मालक आमचे उद्धव बापू ते देखील उपस्थित आहेत। ज्ञात अज्ञात, परिचित अपरिचित, इतर कुळातील सर्व मंडळीच्या अनुषंगाने आजचं हरिकीर्तन भजन करा। विठ्ठल कोणाचा नाम निर्देश राहिला असेल तर या व्यास गादीवरून सगळ्यांना प्रणिपात करतो आणि संत मालिकेच्या अनुसार पायी संताचे मस्तक असो जोडोनी हस्तक हात जोडोनी हस्तक हात जोडोनी हस्तक पायी संताचा मस्तक हात जोडोनी हस्तक हात जोडोनी
पुराणात उल्लेख सापडतो, बळीच्या द्वारात बटू वेशात देवाला मागावं लागला. हा संप्रदायाचा लिखित नियम आहे. इतर कुळांनी आजचा अन्नछत्र उभारलाय, कीर्तनाचं सौजन्य घेतलंय, परंतु सप्ताहातलं कीर्तन आहे, काल्याच्या पूर्व संध्येचं कीर्तन आहे. आज देवाकडे मागणी मागावी. भूमिका आहे का बरं? चावल्याशिवाय गिळत नाही, ऐकल्याशिवाय कळत नाही, आणि मागितल्याशिवाय बोला हो. 7 दिवस यज्ञ केलाय, यज्ञ समापन्न झालाय, उद्या परिसंगत आहे. आज देवाकडे मागावं. नियम आहे. काय मागावं? संसारिकाची अपेक्षा वेगळी आहे, तुमच्या माझ्या मनात अपेक्षा वेगळी आहे. आपण देवाची भक्ती करतो, तप करतो, जप करतो, अनुष्ठान करतो, भजन करतो, हरिकीर्तन ऐको, व्रत करतो, परंतु आपली देखील देवाप्रती एक मागणी, एक अपेक्षा आहे. दुबळ्याची मागणी वेगळी आहे, धनवंताची मागणी वेगळी आहे, गुणवंताची वेगळी आहे, सर्वसामान्य जीवाची मागणी आहे. काय त्रुटी आहे संसारात, उणीवा आहे संसारात, काळ वाईट आहे, खाण्यापिण्याची हाल आहे, भविष्य धोक्याचं आहे. मग सामान्यतः देवाकडे आपली मागणी गृही भावे भावे धनदान गृही भावे समजून घ्या बरं का. म्हणजे या कमी उंचीच्या माणसावर एवढ्या शिवरात्रीपासून इतका लोड झालाय, पण हे चालू इथून चालू आहे बरं. आता गायकीची बाजू तिकडे मला बोलायचं आहे. फक्त आपली अपेक्षा आहे सामान्यता. मागत नाही असा जीव नाही. मोठाही मागतो, छोटाही मागतो, गरीबही मागतो, श्रीमंतही मागतो. किती श्रेष्ठत्वाला गेला अर्थकारणात, राजकारणात, त्याला देखील 5 वर्षांनी मागावं लागतं का नाही? नाही काही तर 5 वर्ष आपलं तोंड नका पाहू देऊ. आमच्याकडचं सांगू राहिलो, पण ते 5 वर्षानं म्हणतं आमच्याकडे काय राहू द्या, काय राहू द्या. हात जोडून मागण्याची प्रत्येकाला एक वेळ येते. मग जीवाने देवाकडे मागितलेलं फळ आहे, जीवाने देवाकडे मागितलेलं संसारातलं आहे, विटलेलं आहे, बाटलेलं आहे, कामाचं नाही, निरर्थक आहे. जीवाने साधुत्वाकडे मागितलेलं ते देखील जीवदशेचं, देवदशेचं, विभिन्नतेचं आहे. पण संप्रदायाचा अलिखित नेम आजच्या दिवशी देवाकडे मागणी मागावी. मग मागणी मागत असताना संसार प्रपंचातली आपण जी मागतोय, प्रत्येकाची अपेक्षा आहे. लिहायला चांगले कपडे असावे, खायला चांगलं अन्न असावं, फिरायला चांगली गाडी असावी, आणि सदैव आपला काळ कसा असावा, बरा कसा असावा, हीच अपेक्षा संसारिकाची आहे. हेची करी हाव संसाराची, हेची खरी हाव संसारिकाची अपेक्षा लिहिणं, खाणं, पिणं व्यवस्थित असावं, चांगलं असावं, उणीव कठली नसावी. अपेक्षा आपली आहे, इच्छा आपली आहे, मागणी आपली आहे. परंतु जी संत मालिका एक सूत्र देते, ऐका बरं. आमचे प्रकाशजी महाराज गोसावी तास कीर्तना करतात, आमचं पितृस्थान आहे. ऐका, संत मालिकेत एक सूत्र आहे, त्याने आपण होऊन दिलेलं गावरान गायच्या दुधाप्रमाणे पवित्र आहे. भाऊ त्यांनी स्वतःहून दिलंय ना. तुम्हाला एक गुण दिला आहे, कोणता? तुम्ही मृदंग सेवक म्हणून जगभर ख्याती कराल. त्याने दिलेलं काम आहे, ती इमानदारीनं तुम्ही पाळतायत. आबा तुमच्या प्रारब्धात भजन आहे,
न्यायनिष्ठतेचं आहे, तुम्ही ती करतायत. मला सांगितलंय काय, वाच आणि बोल. चुकलं ती सांगणारी राजगुरू भाऊंसारखी आहेत, दिशादर्शकच देणारे आहेत. मग ऐका, देव देणार आहे, पण त्याने आपण होऊन दिलं ना, गावरान गाईच्या दुधाप्रमाणे पवित्र आहे. मागितलेलं पाण्यासारखं पांचट आहे आणि हिसकावून घेतलेलं रक्तासारखं अशुद्ध आहे. दोहा ऐका. आपदी आसू दूध बराबरू, मांगली आसू पाणी, चूसली आसू खून बराबरू, यह संतन की बानी. ती संत मालिका, जी संत मालिका संसार प्रपंचात किती व उणिवा झाल्या, किती त्रुटी झाल्या, किती संकट आले, तरी देखील देवाकडे अपेक्षा केली. मैं अगर मांगू तुझसे तुम न देना कुछ मुझे, वरना आशिक नहीं मैं मजदूरी हो जाऊंगा, मैं मजदूरी हो जाऊंगा मैं. श्री राम टाळी वाजवा एकदा. दोहा गातायत आबा. संत मालिका विनंती करते देवाला, मला मजबूर करू नका. देवही म्हणतोय मी देतोय, घ्या. देव देण्यात किती उदार आहे माहिती का. 5 वर्षाचं बाळ आहे, भक्ती साधण्यात परांगत आहे, देवाचा भक्त आहे. त्यानं वाटीभर दूध मागितलं. किती मागितलं देवाकडे? किती दूध मागितलं? वाटीभर. देवाने किती दिलं? शिराचा सागर उपमल्या, शिराचा सागर उपमल्या, शिराचा सागर उपमल्या, शिराचा सागर उपमल्या. छोट्याशा बालकाने, भक्ताने वाटीभर दूध मागितलं, समुद्रभर दिलं. बापाची मांडी बसायला मागितली एकाने, आढळ पद दिलं. पण संत मालिकेतले तुकोबाराय म्हणतात, मागणी माझी तशी नाही. का? देव मागितल्यानंतर देतोय, दिल्यानंतर त्यात गुंतवतोय. कोणाला गुंतवलं? 5 वर्षाची 2 मुलं गुंतवली, 50शी पार केलेला एक गुंतवला राज तिलक करून, त्याचं नाव बिभीषण. ही 2 कशी गुंतवली माहितीये? म्हणले वाटीभर दूध तिथं समुद्रभर, बापाची मांडी तिथं आढळ पद. परंतु महाराज म्हणतायत, तैसा मी मती म्हणलं नो हे देवा. नाही, तसा नाही. कसा? उपमन्या बाळका दुधाचा पै छंद, तैसा मी मती मंद नो हे देवा. काही घटना उचित आहे मागणी, काही अनुचित आहे. परंतु प्रत्येक संसारिक भक्ती साधनेत, परमार्थात, वाटचालीत जो काही परमार्थ करतोय, ती देवाकडे अपेक्षा प्रति करतोय. माझी देवाकडे इच्छा आहे, माझी देवाकडे मागणी आहे, आणि तुमची देखील देवाकडे मागणी आहे. जीवाची मागणी फोल आहे, आणि साधुत्वाची मागणी जीव दशेला, उद्धारक तत्वाला नेणारी आहे. आज नाथ बाबा देवाकडे मागणी मागताय. मागणी पा किती सुंदर आहे. देवा, हे देवा, माझं जे मन आहे ना, विकाराने बरबटलेलं आहे, विकाराने माखलेलं आहे, विकारात त्रासलेलं आहे, ते मन तुझ्या चरणावर राहू दे. आपली मागणी तशी नाही, आपल्याही उद्धाराची नाही आणि दुसऱ्याच्याही कामाची नाही. आपण मागतोय ना, देवाकडे मागतोय, जीव जीवाकडे मागतोय, मित्रत्वात मागतोय. पण आपला असंही, आपला घात आणि शेजारच्याचाही घात. 2 मिनिटात ऐका. देव प्रसन्न झाले एकाला. देव ते म्हणले, मला देव प्रसन्न नाही, पण माझे आणखी 2 मित्र आहे, त्यांची गल्लीत हाडाडे, बावकीत हाडाडे, गावात कोणी नीट बोलत नाही, आणि कोणतंही चांगलं काम असलं का सारं गाव म्हणतो हे 3 दिसले नाही पाहिजे. किती? 3. कारण ते लाखाचे 12,000 करते. त्यांना कळालं लवकर प्रसन्न होणारा एक देव आहे, महादेव. ते श्रावण महिनाभर अशी कडक भक्ती केली, पायात चप्पल नाही घातली, सकाळ संध्याकाळ लोटकाभर पाणी, त्रिदळ, अक्षता आणि हर हर महादेव महिनाभर. 1 महिन्याने तिघांना देव प्रसन्न झाला. कोण?
बोला ना, झोपले काय तुम्ही? चहा सांगू थोडा, जेवायला टाइम आहे अजून. ऐका, देव प्रसन्न झाला. महादेवाने विचारलं काय पाहिजे ते सांगा. म्हणले देवा एक खटी नको देऊ, एक एक येतो, एका एकाची एक एक मागणी पूर्ण कर. पहिलं गेलं. पहिला गेल्यानंतर भोले बाबाला म्हणलं महाराज हे देवा, महिनाभर भक्ती केली, मी काळा आहे आणि माझा रंग काळा असल्यामुळे माझं घरात कोणी नीट माझ्याकडे नीट पाहत नाही. गावकीत नाही भावकीत नाही, थोडा गोरा कर मला. काय कर? गोरा कर. असा येवन बनव ना, कोणी विचारलं पाहिजे कोणी ते वाण्या बामणाचं काय बा काय सुंदर आहे ते, असं झालं पाहिजे. बरं ततच तू म्हणली भोले बाबा. गेली पुढं, बनवलं बा यांच्यासारखं क्लिअर काम करून दिलं सोडून. चला गेलं दुसरा म्हणला देवा माझी एक अपेक्षा आहे. माझा पहिला मित्र येऊन गेला ना, त्याने जे मागितलं त्याच्या दुप्पट मला दे. पहिल्याने काय मागितलं होतं महादेवाला? गोरा कर. हा तुम्ही थोडी रेंजमध्ये राहा, 4-2 जण बरं का. बाकी आज पंगत जोरात आहे, काय हाय गाय नाही. आणि कीर्तनाला 7ही जोरात आहे, का नाही? सगळं सौजन्य आज जोरात आहे. इतर कुळांकरता परत एकदा टाळी वाजवावं. पहिलं काय म्हणलं होतं महादेवाला? महिनाभर मी व्रत केलंय, मला गोरा कर. दुसरं गेलं त्याच्या दुप्पट मला काय कर. शेवट 3 नंबरचं गेलं भाऊ. शेवटचं गेल्यानंतर महादेव म्हणले वेळ संपू राहिला, 8 वाजून गेली, बोल तुला काय पाहिजे. म्हणले काय नाही, त्या दोघायला माझ्यासारखं कर. आले का त्या स्थितीत? आहे का? म्हणजे आपली मागणी आपल्यालाही फोल आहे, दुसऱ्याला देखील फोल आहे. देव प्रसन्न झाल्यानंतर जीवाने काय मागावं याचं तादात्म्य पाहिजे. गुरुनाम गुरुवर्य वैकुंठवासी नामदेव महाराज पठाडी एक दाखला द्यायचे. देव प्रसन्न झाला जीवाला, पण भक्त जो असेल ना तो संसार प्रपंचाचंही पाहतो, भवतालचंही पाहतोय. विद्वत्ता कशाला म्हणतात? 2 मिनिटं मार्मिकता देतो. देवाने सांगितलं काय पाहिजे ते मागे एकदा देऊन टाकतो. म्हणले आज नको उद्या ये. कोणाला सांगितलं? देवाला. ते घरी गेलं, बापाला म्हणले आपल्या घरात काय अडचण आहे? म्हणले काय नाही, सोन्याला भाव चांगले आहे आणि अडचणीच्या काळात सोनं मोडायला काम ठेवायला काम येतं, सोनं पाहिजे. बापाची अपेक्षा काय? आईपर्यंत गेला, म्हणले काय पाहिजे? आई म्हणले बघ तारुण्यात खूप कष्ट केले, तुझ्या बापाच्या खांद्याला खांदा लावत संसाराचा गाडा ओढत ओढत. पूर्वी काय गॅस नव्हते, आता तुझी बायको गॅसवर स्वयंपाक आहे. पूर्वी मी चूल फुकायची, चूल फुकून फुकून डोळ्याची काय झाली, खासडं झाली, दिसत नाही मला नीट. ह्याच्या स्मान ते सर्जरी करू करू मी थकली. म्हणले आता नको, मग माझे डोळे क्लिअर पाहिजे. पत्नीकडे गेलं, म्हणले तुझी काय अपेक्षा आहे? म्हणले 12 वर्ष लग्नाला झाली, काय पाहिजे? पोटी संतान पाहिजे. दुसऱ्या दिवशी भक्ताने पुन्हा देवाचं पाचारण केलं, देव प्रसन्न झाले. सांगितलं देवा माझी अपेक्षा पूर्ण करणार. म्हणे हो, पण एकदाच माग, मी परत परत देणार. आता त्याच्या पुढे प्रोड्युसर किती पहा. आईची अपेक्षा आहे, बापाची आहे, आणखी झोपले काय? बापाची अपेक्षा काय? सोनं पाहिजे थोडंफार का होईना. आईची अपेक्षा काय? दिसलं पाहिजे बा मला. आई म्हणते दिसलं पाहिजे मला. का? सुनबाई किती वेळ मोबाईल खेळती. पत्नीची अपेक्षा काय? त्यानं एका वाक्यात देवाने सांगितलं होतं एकदाच माग एकदाच देईल. भक्त तज्ञ पाहिजे. त्या भक्ताने सांगितलं देवा माझ्या आईची एक इच्छा आहे. काय? माझ्या आईला तिचा नातू उघड्या डोळ्याने सोन्याच्या पाळण्यात खेळताना पाहिजे. आता जमलं बरं, आता रेंज आली. आबा काय म्हणलं ते? देवा माझ्या आईला तिचा नातू सोन्याच्या पाळण्यात उघड्या डोळ्यानं खेळताना पाहिजे. आता पहा, देवाला आधी याला काय द्यावं लागलं? मुलगा द्यावा लागला. मुलगा दिल्यानंतर याची आई जी अंध झाली ती, तिला काय द्यावं लागले? तुम्ही होते काय तिथं? डोळे दिले. चला पाळणा दिला, पण पाळणा साधा नाही. कसा? याला टेक्निक मागणी म्हणतात. पण मग आपला आता भूमिका एकच लक्षात ठेवायचं, चावल्याशिवाय गिळणार, मागितल्याशिवाय मिळणार, ऐकल्याशिवाय कळणार नाही. मग कळा नाही महाराज. मागायचं काय? संसारातलं आपण मागतोय, पण ते आपल्या कामाचं नाही. ऐक कामाचं किती लटिका व्यवहार सर्व हा संसार. लटिका व्यवहार सर्व हा संसार. वाया गेले सारे हरिविन, वाया गेले सारे
19 वर्षाची मुलगी एक आमच्या गावातली पायी परिक्रमेला जाणारी साधकी त्यांच्याबरोबर परिक्रमेला गेली. उद्यापन सोहळा झाला आणि सहज आमच्या आईनं विचारलं मैयाकडे काय अपेक्षा धरली. म्हणली काहीच नाही. माझ्या आईबापाने खूप कष्ट केले. मी मैयाला एकच सांगितलं काय माझ्या मायबापाला जावाई चांगला दे. पहा बरं ती म्हणली माय करता काहीच नाही मागितलं. कोणा करता मागितलं कळालं ना तुम्हाला. हा म्हणजे आईबापाची इच्छा पूर्ण काय जावाई चांगला दे. जावाई चांगला दे म्हणजे हिचं काम सगळं सुरळीत. मग ही संसारातली मागणी आहे. पण किती मागा संसारातलं सोबत नेता येत नाही. इथं आहे तोपर्यंत किती भोगलं तरी इथंच सोडायचंय. कमी अधिक होणार आहे उचनीच होणार आहे. मग संत मालिका संसार प्रपंच आपला सारखाच. बरं ज्यांचा अभंग सेवे करताना निवडलाय त्या नाथ महाराजांचा प्रपंच जर पाहिला तर काही उणीव आहे का. काहीच उणीव नाही. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे अनन्य भक्ती भावे मिळावा नित्याचे पाय. अनन्य भक्ती भावे मिळावा नित्याचे पाय. वाळू आरती गोविंद एकनाथा वाळू आरती स्वामी एकनाथा. 36 वर्ष देव राबला. 8 सिद्ध्या आहे भूतलावर. किती आबा 8 सिद्ध्या आहे प्रकाशजी बा. 8 सिद्ध्या नाथबाबांच्या घरी काम करत होता. वर्णनात आलंय संत मालिकेत सकल संता माझी राजा. बेस कमी करा थोडा. स्वामी एकनाथ माझा नाथबाबा. संत परंपरेत असा एक दाखला मांडतात. महात्म्याला एका देव प्रसन्न झाल्याने एक सिद्धी दिली साधूला. सिद्धी मिळाल्यानंतर ते पैठण क्षेत्रात आलं. पैठण मध्ये आल्यानंतर त्याने अन्न छत्र उभारलं. कसं मग 7 दिवस झाला ना. 8व्या दिवशी इतर कुळांचं गाव जेवण कीर्तनाचं दातृत्व तसंच. पण महिनाभर चाललं अन्न छत्र कुठं पैठणला. हा तुम्ही रेंजमध्ये आहे. पण आता ते नियमात काम आहे ना. इथं उभं राहिल्यावर थोडं नियमाचं सांगावं लागतं बाबा. निकंब ऐका. महिनाभर अन्न छत्र चाललं. त्या साधूच्या जोडीत सिद्धी होती. सिद्धीचं पाचारण केलं. विनंती केली आलं त्याला जेवण. कधी या जेवण तयार. कुठं चाललं प्रतिष्ठान क्षेत्रात पैठणला. मग काही मंडळी जवळची झाली. माणसाचं कार्य माणसाला जवळ आणतं. भाऊ तुमचं कार्य स्वच्छ आहे. किती स्वच्छ आहे. परमार्थाची एक आवड आहे. हाती संसाराचं काम सोडून कीर्तनाला जाणं आहे. काय उणीव आहे ती पान आहे. परमार्थ करायचा तर ऐश्वर्यात करायचं. तुमच्याकडे शिकायला भेटतं. टाळी वाजवा एकदा. आता ही जी दिशा देणारी आहे. तसं मग बाकीची जी मंडळी होती ती म्हणली आपल्या गावात पैठण क्षेत्रात अन्न छत्र उभारणारे हे कोण आहे. महिन्यापासून काय चालू आहे अन्नदान चालू आहे. बाकी मंडळी जवळ झाली आणि महात्म्याने एक दिवस प्रश्न केला का हो तुमच्या गावात असं कोणी राहत नाही ना. सकाळ संध्याकाळ अन्नदान आहे पण सगळी मंडळी जेवायला आली पाहिजे. अन्न छत्रात सामील झाली पाहिजे. कोणी राहत नाही ना. मग थोडी चौकशी करा म्हणली भवताल. पाहता 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 नाथबाबाच्या वाड्यात कळालं. एक दिवस विचारपूस करा विचारपूस करायला गेली कळालं काय सगळी जेवायला येतात पण कोण येत नाही. नाथ महाराज. ते साधूनं सांगितलं महाराजांना विनंती करा एक तरी दिवस तुम्ही प्रसादाला आले नाही कीर्तनाला आले तरी चालत पण पंक्तीच्या टायमाला कळतंय माझं बोल हजर पाहिजे. मग ते गेले काही सेवेकरी गेले. ते साधूचे सेवक गेले. सांगितलं महाराज तुम्हाला निरोप आहे. काय गोदा तटावर जे अन्न छत्र चालू आहे महिन्यापासून तुम्ही जेवायला आले पाहिजे. नाथ महाराजांनी सांगितलं माझी पूजा पाठ खूप मोठा आहे आणि मी एक संकल्प केला आहे भागवताचा रामायणाचा. मला पूर्ण करावं लागतं. माझं येणं शक्य नाही. मी दररोज जे प्रसाद सेवन करतो ना सकाळी जेवण करताना मी असं समजेल महाराजांनी दिलेला अन्न छत्र महाराजांनी दिलेला प्रसाद स्वामीजींचा प्रसाद म्हणून मी घरीच जेवण करेल आणि ते अन्नदान तुमचं समर्पण म्हणून मी पाणी फिरवेल. म्हणले काय हरकत नाही ऐकून घेतलं. पण जाऊन सांगणारे इकडचा निरोप तिकडे देणारे ते मध्ये लई तेल मीठ मिरची चाठाळपणा करून ठेवते. ते साधूला म्हणले महाराज तुम्ही आम्हाला पाठवलं म्हणले उद्या जेवायला बोलवा किंवा संध्याकाळी बोलवा. ते म्हणलं मला नाही सवड तुमचे तुम्हीच जेवा. काय म्हणले म्हणे आता नाथबाबा बोलतील का वाशे. हो राग आणण्याकरता
किती उपाययोजना नास्तिकांनी केला तरी राग आला नाही. ज्यांना जीवनात राग आला नाही, शांत संत श्रीमंत ही त्रिभूषणं घेऊन जे मिरवले संत मालिकेत, ते असं वाईट बोलतील का? पण सांगणाऱ्याने सांगितलं साधूला राग आला. साधू म्हणजे कसं काम राहतं माहितीये, मागणं पुढं फुपाटा उडून शेंडी गरम काम. प्रकाश भाऊ राग आला महात्म्याला. महात्मा म्हणला महिन्यापासून गाव जेव घालतोय, कोण एक मला म्हणतो माझी सवड नाही, मी फक्त चौकशीला पाठवलं तर विनंती पाठवली तरी येत नाही, जा त्याला निरोप द्या. उद्या सकाळी सूर्योदयाच्या समयाला गावात नगर भोजन पाहिजे, गाव पंगत पाहिजे आणि अन्न पदार्थ मांडण्याची पंगत पाहिजे. कोणती पाहिजे? कधी ना ऐकलेलं आहे बरं, ऐका, हे महत्वाचं. भाऊ पुढं बसलेले, नाहीतर एवढा बारीक मी कवा सांगत नाही, वरच्यावर कार्यक्रम सगळा. आता महत्वाचं काय पाहिजे म्हणले? मांड्याची पंगत सकाळी सूर्योदयाच्या टायमाला. गेले सेवक म्हणले आमच्या स्वामीजींचा तुम्हाला आदेश आहे काय, उद्या गाव जेव घालायचंय तुम्ही, आणि गाव जेवण देताना पुरणपोळीचं जेवण द्या सगळ्या गावाला. आणि पंक्ती कधी बसल्या पाहिजे? 9:05 मग सकाळी सूर्योदयाच्या टायमाला. म्हणले काय हरकत नाही. नाथ महाराजांनी श्रीखंडाला आवाज दिला. कोणाला? म्हणले उद्याचा आपल्याला आदेश आहे महात्म्याचा. कोणत्या? गोदा तटावर महिनापासून येऊन बसले, त्यांचा आदेश आहे गाव जेव घालायचंय, पुरणपोळीचं जेवण द्यायचं. म्हणले काय काळजी नका करू. या देवानं काय केलं माहितीये? देवाने जो 36 वर्ष राहिला ना, त्या देवाने सगळ्या सिद्ध्या फोन करून बोलावल्या. कशा माहितीये? तिकडं फोन लावला, अकोले प्रांतात तुमचा मृदंग घेऊन या, आजचे दिवस आले पाहिजे. इकडं कोपरगाव दहीवडीला फोन लावला, काय ती तुम्ही कुठं राहा, तुम्ही नाही म्हणू नका बरं, आजचे दिवस या. तिकडं मंजूरला फोन लावला, ती म्हणली यावल्याला नाही, तिकडं खाली जा, तिकडं नांदगावला, पण आजच्या दिवस इकडे या या सगळे या. मग देवाने सिद्ध्या कामाला लावल्या, 7 आल्या. त्यात 7 सिद्ध्याला काय काय कामं दिलं राजगुरू भाऊ. कोण डाळ निसू राहिलं, कोण आधण ठेवलं, कोण मसाला निवडू राहिलं, कोण कांदा कापू राहिलं, कोण डाळ शिजू राहिलं. पण ते श्रीखंड्यानं पाहिलं 7 आल्या पण एक येईना. सिद्ध्या किती आहे? 8. ऐका बरं, 8वी आली पाहिजे. 8वी कुठं होती? थोडं 5G बरं कुठं होती? साधूच्या जोडीत. तुम्ही पक्के पैठणमध्ये होती गाडी एवढी. या बाबांना श्रीखंड्यानं फटकून आणली, ती अशी जोडीत आणली तशी पुरण वाटायला बसवली. आणि 4 वाजताच पैठण क्षेत्रात पूर्णाचा घमघमाट सुटला. लोक विचार करतायत भानगड काय. ज्या साधूना आदेश केला होता ते साधू पहाटीस निघालं वासाच्या दृष्टीनं. माणसाचं नाकलंय छत्र राहतं बरं, इतकं छत्र आहे. उन्हाळ्याचे दिवस आहे, सकाळची भाजी दुपारी थोडी वास मारू द्या. ते जवळ यायच्या आधी म्हणतो नको माल भूकच नाही, छत्र काम. साधू तिथपर्यंत गेले आणि पाहतय, अरे कोण कांदा कापितय, कोण पीठ कालवितय, कोण डाळ शिजवितय, कोण गुळ किशितय. पण पुरण वाटणारी अशी खाली पाहून पुरण वाटीत होती, खाली पाहून. साधू तिथपर्यंत गेले. साधून पाहिलं पुरण वाटते पण ती वरकाम पाहत नाही. असं डोकून पाहिलं आणि जोडीत पाहिलं. म्हणले इथं महिन्यापासून आपल्याकडे होती, ते काय करू राहिली? म्हणले तू कधी आली? हळूच बोला, मालक लय अवघडे, महिन्यापासून गैरहजर होते पण आजच कामावर आली. आणि मोठ्यानं काही बोलाल तर तुम्हाला फटकील आणि मला फटकील. कोण? मालक. कोण? देव. माष्ट महासिद्ध्या जिथं ओळंगण घालतायत कशा? नवजता दूरी दवडीता, नवजता दूरी दवडीता, नवजता दूरी, दवडीता, नवजता दूरी. आबा वेळे अभावी मला माफी असावी बरं प्रकाशजी बा. वनवे चालू आहे. नाथबाबाचा एवढा अधिकार आहे. अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी नवजता दुरी दवडिता. काही सामान्य शंका घेतील. नाथबाबाचा प्रपंच बलवत्तर होता, सगळं व्यवस्थित होतं, त्याच्यामुळं संसारातलं काही मागितलं नसल. उणीव कुठली नव्हती. शांत आहे, श्रीमंत आहे आणि संत आहे म्हणून असं भोले बाबा निघाले कैलासातून, भूतालावर आले. विचारत आले आणि आल्यानंतर म्हणले नाथ पाटलाचा वाडा. म्हणले हात.
विनंती करतायत ते वस्त्र मलिन अंगार खा आणि विनंती करतायत महाराजांना, महाराज मला कामाला राहू द्या, पगार देऊ नका, 2 टायमाचं जेवण द्या. महाराजांनी घरात आवाज दिला. नाथ महाराजांनी संकेत बा गिरजा आईला बोलण्यातही शांतता असाईवर आवाज दिला. गिरजा आतून होकार आला. जी पूर्वीचं समायोपन आता नाही राहिलं हाय का. हे जुने म्हातारे बैरे झाले, त्याला कारण असे सुना नीट बोलती नाही. हे स्टेज नव्हतं पाहिजे भाऊ, असे खाली पाहिजे होतो मोकळ्या पटांगणात. आपण थोडं जड काम जातं ते का प्रकाश बा. कारण म्हातार गावातून आलं, त्यानं आवाज जर दिला ना, सुनबाई सुननीट नाही काय मग ते मोठ्यानं बोलू बोलू या बाहेर झाले ऐका. पण ती उपाययोजना म्हणले का हो, म्हणले हे आलेत साधक, कोणीतरी काम मागायला आलेत, कामाला ठेवा म्हणतात, पगार नको म्हणतात, 2 टायमाचं जेवण द्या. पहा म्हणले ठेवा कामाला काय हरकत नाही, पण पहा बरं आपल्याकडे तसंच आहे. मग नवीन नवीन म्हणते आपलं कीर्तन ठेवा काय अडचण नाही, काय देऊ नका आपल्याला, पण गुण फुटलो नाही मग 15 आहे का नाही, मग नका गाठ घेऊ, असं नको व्हायला. म्हणजे नाही होणार आहे का नाही. ते तुम्हाला लय अनुभव द्यावा. हा हे तुमच्या करताय 2 मिनिटाचं वळून बुळून. हा ऐका देवा पाटील. मग म्हणले आता करायचं काय, ठेवले कामाला. 12 वर्ष देवाने श्रीखंड्याच्या रूपात नाथ महाराजांच्या घरी काम काय पाणी वाहिलं, आबांनी पुरावा दिला. श्रीखंडा चंदने उगालो केरी, श्रीखंडाचं दान उगाडोनी केरी. होते गंगा तीरी दूतचे, ओ होते गंगा तीरी दूतचे, ओ गंगा तीरी दूताचे, गंगा तीरी दूताचे. श्रीखंडा चंदने उगाडोनी केरी, होते गंगा तीरी दूताचे, गंगा तीरी दूताचे. नोकर म्हणून जो आलाय काशीचा मालक, भाकरीवारी कामाला ठेवला. पहिली 12 वर्ष कावडीनं पाणी, पुढच्या 12 वर्षाचा काय आलेख दिला. काय करायचं माहितीये, दासांचा तो दास श्रीहरी, नंदाचा नंदन घाशितो नाथा घरी चंदन. आबांनी पुरावा दिला. श्रीखंड्या चंदन उगळोनी करी, वस्त्रे किंवा धोतरे गंगा तिरी धुतसे. पहिली 12 वर्ष पाणी वाहिलं, प्रमोशन झालं. थोडं प्रमोशन झाल्यानंतर देवाला काम आलं काय, पूजे करता फुलं आणायची, अक्षदा गंध, पण तो गंध चंदन उघडायचं कोणी, श्रीखंड्याच्या रूपात देवानी. आणि उघडलेला गंध नाथ बाबा देवाला लावत असताना श्रीखंड्याने म्हणायचं, देवा मालक काय तुमचं ऐश्वर आहे, काय देवाची संपदा आहे, काय देवाचं रूप आहे. आणि लावा बरं चंदन. चंदन लावल्यावर देवाचं काय रूप दिसतंय. चंदन उघडणार कोणी, देवाला चंदन लावणारे कोणी. तरी देखील पहा बरं मग मनाचा का मन स्थिर व्हावा अशी मागणी का, मला त्या करता बोलायचंय. 24 वर्ष गेली, 12 वर्ष पाणी वाहण्यात, 12 वर्ष चंदन उघडून धोत्र धुण्यात, आणखी प्रमोशन झालं 24 वर्ष झाल्यानंतर गुरुजी. 12 पाणी वाहण्याला, 12 चंदन उगाळायला, पुढची 12 वर्ष श्रीखंड्याचं प्रमोशन असं आहे. थोडीफार काही कामं करायची, जी भागवत चालू आहे, जी रामकथा चालू आहे. दररोज नाथ पाटलाच्या वाड्यात श्रोते येतात, आणि आल्यानंतर नाथ पाटलाच्या वाड्यातला नियम होता काय, कथा आटोपली, श्रोता बाहेर पडत असताना 1 किलो गुळ आणि 1 किलो डाळ प्रत्येक श्रोत्याला ती वाटायचं काम. श्रीखंड्याकडे म्हणजे देवाकडे. सगळी बसली का, अशी बैठक बसली का, श्रीखंड्या देव रूपात शेवटला पोत टाकून बसायची. काय टाकून बसायची, पोत. आणि हे बघा, हे कथाकार कीर्तनकार श्रोत्याला बोलायला लावतात. तुम्ही गात असताना यांचा प्रतिसाद मागतात, भजन घडवून घेतात. का माहिती आहे, ही संत मालिकेपासून सूत्र आहे बाबा. दाद दिल्यानंतर अंतकरणातलं बाहेर पडतं. नाथ बाबा भागवत कथित करत असताना
रामकथा सांगत असताना नाथ महाराज प्रश्न करायचे, भूतलावर विश्वात देव एक आहे, खरं का खोट? श्रीखंड्या मागून म्हणायचा खरंय, देव एक आहे, एकच देव आहे. नाथ महाराज म्हणायचे अनंत रूपाने तो नटलेला आहे, तुमच्या माझ्यात तो स्थिर आहे, तोपर्यंत तुम्हाला मला किंमत आहे. पाठीमागून श्रीखंड्या होकार घालायचा नाथ बाबाला, हो मालक तुम्ही बोलताय ते खरं आहे, अनंत रूपाने नटलेला तोच आहे, तुमच्या माझ्यात तोच आहे, प्रत्येकात तो स्थिर आहे, देव एक आहे, रूपाने अनंत आहे. ओ हरि व्यापकी सर्वत्री समाना, प्रेमत प्रकट होई मैं जान. सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. हरि व्यापकी सर्वत्री समाना, प्रेम के प्रकट होई मैं जान. सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. टाळी वाजवा एकदा. किती समर्पक दो हाय आबांनी गायलाय. सर्वत्र देव एकच आहे. नाथ बाबा माणसानं होकारा देणारा श्रीखंड्या नाही कोण आहे? बोला हो, देव आहे देव. असे होकारे घेता 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 36 वर्ष पूर्णत्वाला आले. नाथ बाबाच्या लक्षात आलं 12 वर्ष कावडीनं पाणी वाहणारा, 12 वर्ष चंदन उगळणारा, धोत्रे धुणारा, आणि आता उरील ती कामं करून रामायण भागवत श्रवण करण्याकरता शेवटला बसलेला, दररोज श्रोत्यांना प्रसाद वाटणारा, डाळगुळ वाटणारा, कथेत कीर्तनात होकार घालणारा, श्रीखंड्या म्हणून आलेला, भाकरीवारी राहिलेला, सामान्य नाही देव आहे. नाथ बाबा तिथपर्यंत गेले आणि सांगितलं 36 वर्ष या विकारी मनाने. कोणाची भाषा आहे? कोणाची? नाथ बाबाची. नाथ बाबा बोलतायत मन विकारी आहे, मन अवघड आहे. किती अवघड आहे सांगू का? देव कुळात, साधू कुळात आणि सामान्य जीवात पाटीलच आहे. पाटील आहे पाटील. आणि त्याचं पद कोणीच खाली केलं नाही. देवात दैवत्व आहे तोपर्यंत, जीवात जीवत्व आहे तोपर्यंत, आणि साधू कुळात इथं भूतलावर राहणं तोपर्यंत संत मालिकेचे दाखले खूप गोड आहे. 2 मिनिटात आहे का नाही? सभेत, साधू सभेत आणि सामान्य कुळात पाटील आहे ते मन. नाथ बाबाचा एवढा परमार्थ उच्चांकाला आहे. श्रीमंत आहे, शांत आहे, संत आहे. 36 वर्ष देव ओळखता आला नाही. संत मालिका आलेख देते, मनाजी पाटील देह गावीचा, मनाजी पाटील देह गावीचा, मनाजी पाटील देह गावीचा, मनाजी पाटील देह गावीचा. विश्वास धरू नका याचा, विश्वास धरू नका याचा, विश्वास धरू नका याचा, विश्वास धरू नका याचा. हात करील ने माझा, हात करील ने माझा, हात करील ने माझा, हात करील ने माझा. मालिका पाटील म्हणते कोणाला? किती पाटील अवघड आहे माहिती का? मन कसं आहे माहिती? विकारी. आता कीर्तनात आहे ना, कीर्तनात
कीर्तनात आलंय. कीर्तनात आल्यानंतर भजन चालू आहे, टाळी वाजवायला लावतं. ती म्हणतात अरे काय गोड काम चालू आहे, भजन चाललंय, आपल्याला नाही म्हणता येत ना, पण टाळी तरी वाजव. कुठं भजनात. झाला उद्या काला झाला भाऊ, आणि 2-4 दिवसांनी इथं जवळ जत्रा आहे, यात्रा आहे. पंचेचाळीस झाली काय राहुल भाऊ? झाली झाली का पंचमीला? पुढं आवरलं का सगळं? इथली आवरली आहे का? लगेच आहे ना, मग जमलं बा. असं कायद्यातच आलं, आयतं कापडाचं दुकान झालं. आता फिट काम. उद्या काला झाला, काला होईपर्यंत जे मन शरीराला गंध लावायला लावतं, भजन करायला लावतं, मांडी घालून प्रसाद घ्यायला लावतं, कीर्तनात बसायला लावतं, इथं भजन. काला झाला 2 दिवसांनी जत्रा आली. जत्रेत येऊन बसलं की गमतीला. आता जास्त बोलता येत नाही, भाऊ पुढे आहे की नाही. ते बसल्यानंतर तेच मन काय म्हणलं माहिती का, गाणं लय जोरात चालू आहे. हात काढ, अशी बोट जवळ तोंडात घाल, काय वाजव. मन ओढाय उभ्या पिकातील डोरे, मन ओढाय उभ्या पिकातील डोरे, किती हाकेल हाकेल येत पिकावर, किती हाकेल हाकेल येत पिकावर. मन चहरी चहरी त्यात न्यार रतोतर, मन चहरी चहरी त्यात न्यार रतोतर. अरे इतकी साप बरा त्याने उतार मातर, अरे इतकी साप बरा त्याने उतार मातर. मन ओढाय ओढाय उभ्या पिकातले ढोरे, मन ओढाय उभ्या पिकातले ढोरे, किती हाकेल हाकेल फिरी येत पिकावर, ओ फिरी येत पिकावर, फिरी येत पिकावर, फिरी येत पिकावर. खानदेशात एक कवयित्री झाल्या, दाखला पण मात्र कामाचा आहे बरं, आणि आजच्या अभंगाला समर्पक आहे. पण कळल त्याला आहे, ज्याला याच्यात काहीच कळत नाही ना, ती शान नाही 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 ते. अरे भंगार, तुला याच्यातलं काहीच कळत नाही, तू माप काढितो. ऐका, मन किती अवघड आहे. पण नाथबाबाच्या घरात सामिप्यात सानिध्यात राहिलेला देव श्रीखंडाच्या रूपात 36 वर्ष पटकन आलेख दिलाय आपण. अष्टमा सिद्ध्या ज्याने नांदवल्या, काम करून घेतलं ज्याने, तो देव नाथबाबाला ओळखू आला नाही. मग नाथबाबा एक दिवस त्या पोत्याजवळ गेले, त्या देवाजवळ गेले की ज्या देवाने श्रीखंडाच्या रूपात श्रोत्यांना डाळ गुळ वाटली, इतर कुळाने जसं अन्न छत्र उभारलं तसं सगळं आवरल्यानंतर नाथबाबा हात जोडून म्हणाले, देवा 36 वर्ष राहिला तू, पण ह्या मनाने तुला ओळखू दिलं नाही. संसार प्रपंचाचं नको काही, पण हे माझं मन आहे ना, संसार व्यसनात लोकांचं पाहून राहिलं. कसं राहिलं? कोण आलं म्हणलं नातवाचा गुळ सोडा, गुळ सुटत नाही, माझ्या जीवनातला सोडला आणि मग उपदेश केला. हेच कामं करत राहिलो. म्हणजे उठरी चिंतान एकच धंदा आपल्या भाषेत, घे पेटा सकाळ संध्याकाळ चालली आहे का नाही. किती दिवस? अजून 2-4 दिवस, मग घरचं पाय. असं तसं नाही. मग नाथबाबांनी सांगितले, बघा मी इतक्या दिवस ही सेवा केली, पण विकारी माझं मन, माझ्यापेक्षा भयंकर विकारी सामान्य जीवाचं आहे. मग हे मन स्थिर कर. देवा एक मागणी आहे माझी. काय? देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी. लागो तुझे चरणी,
शांत श्रीमंत संत त्रिगुण अनुसंगुण गरज नाही हो, मन स्थिरच आहे. पण देवाचंच ठरलेलं आहे. भक्तीचं ऋण देवावर इतकं आहे, भक्ताच्या साधूच्या संताच्या ते फेडण्याकरता देव असा हा न सांगता करी सर्व कामे. देव केला ऋणी रिद्धी सिद्धी बाये पायी. वा मग चुका काय उने झाले सोय रे त्रिभुवन. देव केला ऋणी ऋणीचे देवाय पाणी. मग तुका काय उरे झाले सोयी रे. देव केला ऋणी रिद्धी सिद्धी बाये पायी. मग चुका काय उरे सोय रे त्रिभुवन. टाळी वाजवा. सांगावं लागत आहे का नाही? देव ऋणी केला ते अवसान थोडं संपलंय भाऊ आता आहे का नाही. अजून एक टाइम आहे. देव ऋणी केला ऋणी रिद्धी सिद्धी वाहे पाणी. ही खरी श्रीमंती बरं, ही कीर्तनाची. कीर्तनकार किती मोठा बोलो तो बोलतो काय त्याला पुरावा पाहिजे. काय पाहिजे पुरावा? असा कसा नाही पाहिजे, असा नियमात पाहिजे. नसल पुरावा तर धरून पुरावा. कोणाला? बाबाला पण आणि बजण्याला पण. गोड काम आहे. मग मन विकारी आहे इथून बाजूला आणि अभंगातला प्रवेश पहा कसं. कीर्तनात टाळी वाजवायला लावणार मन तमाशाला बसले काय मारायला लावतो. शिट्या अवघड खेळ आहे. इतकं चंचल आहे. आता इथं बसलंय पण घरी जायला त्याला वेळ आहे का? घरून इथं यायला वेळ आहे का? नाही वेळ. काही चुकीचं काम घडलेलं आहे ते सुद्धा आठवतं. आणि काही प्रायव्हेट असलो म्हणजे खिशातला पैसा आहे त्याला ईडीची भीती नाही, त्याला बेडीची भीती नाही, पण गृहमंत्र्याची भीती आहे. आज कीर्तनाला लवकर आलो, शर्ट पटकन बदलावलाय, ते रातचं पाकिट तिथंच राहिलंय. मन कीर्तन करतंय पण उपाययोजना घरच्या चालू आहे माझं सांगतोय. नको नको मना तू माया जाणी. नको नको म्हणा गुण तू माया जाणे. एक आला आला जवळी नाचा भया. तारे आला जवळी राजा होया. आला जवळी नाचा भया. नको नको म्हणा गुण तू माया जाणे. नको नको म्हणा गुण तू माया जाणे. गुण तू माया जाणे. गुण तू माया. माया जाळात गुंतलंय म्हणजे आता पहा बरं. आजच्या अभंगाच्या पहिल्या चरणाची उत्तरार्धाची कडी आबांनी सुरुवात केली. आबा म्हणजे ती सांगू राहिले मी प्रमाण दिलो तू पुढे ये माग नको थांबू आता. हा माया जाळात म्हणजे कशात? संसारात. म्हणजे कशात? प्रपंचात. किती व्यस नाही हो संसारात, किती व्यस नाही सांगू. बाल्यावस्थेत देखील आईबापाला वाटतं हे चांगलं मोठं झालं पाहिजे, काळजी घेतात आईबाप. शिकलं पाहिजे, हा हाडाची काढं करून आपल्याला पदवीधर करतात. झालं पदवीधर, लग्न झालं पाहिजे, मग पाहुण्याला बळजबरीचा रामनाम राम राम. काय अहो आम्ही सगळं पाहतो फक्त हा म्हणा. खरंय खोटं मनाचं सांगू राहिलो. संसाराचं व्यसन, किती संसाराचं व्यसन. झालं लग्न पुन्हा देवाला विनंत्या, देवाला नवस, देवाकडे मागणी. 4 पायरं करील 2 पायरं करील पण सोनाचं काय पिकू दे. सर मागणीतनं चाललं. झालं आलं पोर जन्माला आलं, नातू झाला चांगला जन्माला आला पाहिजे. वेडा नको, खुळा नको, लुळा नको, चला कडेला गेला पाहिजे संसार. किती व्यस नाही संसारात. अनंत दुःख आहे. किती दुःख याच्या संसाराच्या अंगातच ते दडलेलं आहे. प्रत्येक संसारिकाला ते भोग नाही. संसाराच्या अंगी अवघीचं व्यसन आम्ही या कीर्तने शुद्ध जण. महाराज म्हणतायत संसार व्यसनी पडून दी मागणी पानात बाबाची कशी. मनाने सगळा गोनाटा केला. पाटील मन ह्या देहाचं ते मन जमू देत नाही, म्हणून त्याला स्थिर कर, तुझ्या चरणावर राहू दे. चरणावर राहिल्यानंतर आणखी काय कर देवा, आणखी एक दे. काय? संसार व्यसनात अडकू देऊ नको. बरं देव म्हणले काही हरकत नाही, संसारापासून दूर करू, नाहीतरी देव भक्ता लागी करून येदी. हा संसार करू देत नाही.
हा करून ठेवी किंवा पाडतो बाजूला चिरा पाडतो फाटा पाडतो आणि पहा मग असं केल्यानंतर म्हणले आणखी काय मागणी म्हणले संसार प्रपंचातली नको मग काय कर वाचन एकदा मन स्थिर झालं ना संसारातून बाजूला झालं ना विरक्त झालं ना दूर झालं ना मग या वाचन काय घडू दे नामस्मरण घड संत समागमे संत समागमे संत समागमे नामस्मरण घड संत समागमे घडो संत समागमे नामस्मरण घड संत समागमे घडो संत समागमे नामस्मरण घड संत समागमे घडो संत समागमे टाळी वाजवा एकदा ते आता आम्हाला कळालं ते आम्हाला असं वाटत किचकट काम झालं आता आमचं कसं जी वन वे लावला का पटकन प्रमाणात लगे बोलायला चालू आहे का नाही तेवढं द्वारा नसतं तिकडंच राहिलो असतो जमला आता बा कम्प्लीट धन्यवाद चला नामस्मरण घडो संत समागम संताच्या संगतीत नामस्मरण घडू दे कोणाच्या संगतीत नाही वावगाची भ्रामकता कोणाकोणाला झाली माहिती भ्रम पडत असतो देवाच्या सलगीत राहणाऱ्याला देखील 2 मिनिटात कायदा ऐका काय झालं माहिती भगवान परमात्मा अयोध्येचा राज तिलक होणार राजगादी मिळणार राजवैभव सांभाळायचं अवघ्या आनंदात विरजन पडलं देवाला वनवासात जावं लागलं बा वनवासात गेल्यानंतर चालता 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 वनवास करता 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 एक दिवस असा आला एक काळ असा आला सोबत कोण कोण होतं माहितीये कोण कोण राम लक्ष्मण दोघे भाई संगे चाले सीतामाई जुन्या देवडीकराच्या गाथ्यातील प्रमाणे पण आता नाही ना वेळ मग ते चालत असताना एक भूमी अशी आली भ्रम पडला संकेतजी गुरुजी काय लक्ष्मणाला भ्रम पडला काय लक्ष्मण विचार करतोय भाऊया माझा मोठा त्याला वनवास त्याच्यासोबत मी आलो तो माझ्यासोबत नीट बोलतही नाही बहीण आपली भाऊजाई आईच्या जागेवर आहे पण ती भाऊजाई देखील आपल्याला विचारत नाही भाऊजी जेवले का आराम करा अनवाणी पायानं फिरता दोघं नीट बोलत नाही आणि त्यांच्याकरता आपण चांगल्या सुखाचा राजवैभवाचा त्याग करून पत्नीचा त्याग करून इकडं वनवासात देवाला कळालं बरं न सांगता तुम्हा कळू येते अंत भ्रामकता सांगायची वावगाची भ्रम नको देवा देवाच्या लक्षात आलं देवाने खुणवलं सांगितलं लक्ष्मणा एवढी माती उचल तिची बारीक फुलकुटी कर आणि ती माती सोबत राहू दे कोणाला सांगितलं लक्ष्मणाला लक्ष्मण बाईच्या सोबत जोपर्यंत त्या भूमीतली माती तोपर्यंत भ्रम काय भाऊ आपला काय कामाचा नाही भाऊजाई आपली नीट नाही आणि त्यांच्याकरता आपण इकडं आलो किती चुकीचं काम कोण विचार करतंय लक्ष्मण पण सकाळी सूर्योदयाच्या अगोदर गंगा मायेच्या तीरावर स्नानाला जाताना वलकल बाजूला केले ती माती बाजूला झाली गंगा जळात उतरले कोण शेषाचा अवतार कोण ते गंगाजळ अंगावर घेण्याच्या अगोदर हात जोडायचे मनोमन प्रार्थना करायची काय मी भाग्यवान जगाचा मालक त्याचा मी सेवक जगाची जननी ती माझी माय बाप माझ्या सोबत कुठपर्यंत स्नान चालू आहे तोपर्यंत स्नान आवरलं गंगेच्या काठाला आले वलकल परिधान केले माती सोबत आली का विकार सुरू मग ही भ्रामकता आहे
नाथ बाबा मागताना सांगतायत मन स्थिर कर, तुझ्या चरणावर राहू दे देवा, संसार व्यसनात अडकू देऊ नको, नामस्मरण करत असताना भ्रामकता नको. आणखी देवा तुला द्यायचंच असेल तर हे टकाटक आहे, सिद्ध आहे, मुस्त आहे, पोक्त आहे, चांगलं आहे, तोपर्यंत ह्या पायानं काय घडू दे. पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम, हाजी माझा नेम सिद्धी नाही. पायानं तीर्थयात्रा, मुखी राम नाम, तीर्थयात्रा. ऐका बरं, 4 मुलं, 4 आणि आई किती विद्वान आहे, तिचं पुराणात नावे. 4ही मुलांना पाळण्यात झोका देताना उपदेश केला काय, ओठी पुत्रा जाई बाळा, तीर्थे रे हिंड, साधू आणि संत जेथे, असती बा उदंड, तया माझी आत्मज्ञानी, जे न बोले वितंड, तो तू गुरु करी, जो तुझ बुजविल प्रचंड. चैतुर्या तानोलिया जाई श्री गुरु शरण, जाई श्री गुरु शरण. शत्रुमर्गन, उमर्ग, आलर्ग ही जी मुलं होती त्या मुलांना पाळण्यात उपदेश काय, उठी पुत्रा जाई बाळा, तीर्थे रे हिंड. नाथबाबा मागणी करतात, पायी तीर्थयात्रा मुखी रामनाम, हाजी माझा नेम सिद्धी नाही. देव म्हणाले, महाराज काय काय मागितलं पा, मन विकारी स्थिर कर, संसार व्यसनात गुंतू देऊ नको, भजन करायला लाव, संताच्या संगतीत राहू दे, पायाने तीर्थयात्रा घडू दे, मुखानं रामनाम घेऊ दे. आणखी काही माग नाही का, आणि का माग, आणि का माग नाही नाही देवा, आणि का माग नाही नाही देवा, अधिक मागणे नाही नाही देवा, अधिक मागणे नाही नाही देवा. सेवा दृढ देई एक जनार्दनी, सेवा दृढ देई, नामस्मरण करो संत समागमे, नामस्मरण करो संत समागमे, नामस्मरण करो संत समागमे, नामस्मरण करो संत समागमे. गोड वारकरी परंपरेतील सूत्र संत मालिकेचे काही मागणी अमानुचित, पण उचित मागणी कोणती, जीवाला परमार्थाला जी बाधक आहे, जी आड करणारी आहे, परमार्थाचं सुख भोगू न देणारी आहे, मग ते आड करणार विकार, ते विकार थांबण्याकरता नाथबाबाचा मागणीपर प्रकरणाचा आलेख म्हणजे अभंगाचा उपदघात तुमच्या पुढे मांडला. हात उंच करा, उपदघात मांडला. नाथबाबाने जे मागितलं, विकारी मन थांबून काय करू दे भजन, कसं विठोबार घुमाये, चला पटकन चला. हरी जय जय, हरी जय जय जय, हरि जय जय, हरि जय जय जय, हरी जय जय, हरी जय जय, हरी हरि हरि जय जय, हरि जय जय, हरि जय जय, हरि जय हरी जय. जय जय, हरी जय जय जय, हरि गोपाल कुमाई, हरी जय जय, हरी जय जय जय, हरि जय जय, हरि जय जय जय, हरी जय 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 जय, हरि जय जय जय, हरि जय जय जय. गोपाल घुमाये, गोपाल कुमार, हरी जय जय जय, हरी जय जय जय, जय जय जय, हरि जय जय जय. गोपाल घुमाये, गोपाल हरी कवर हरी हरिनाथ भगवान की जय, गणेश्वर महाराज की जय, गुरुनाथ महाराज की जय, भगवान की जय, हनुमान की जय, गोपाल कुमारी, गोपाल कुमारी, गोपाल कुमार, गोपाल कुमारी, जय गोपाल कुमार, जय गोपाल कुमार, जय गोपाल कुमार, जय गोपाल कुमार.
तर कालेच्या पूर्वसंध्येला जी मागणी असावी मागणी पर प्रकरण पूर्ण 2 मिनिटात कीर्तनाची संदेश. काय संदेश? कीर्तन झालंय. आज इतर कुळाची संत पंगत आहे, संत भोजन आहे, गाव प्रसाद आहे, अन्न छत्र आहे, सगळी मंडळी एकत्रित आले. कीर्तनाचंही दातृत्व आहे, सौजन्य आहे, मान्य आहे. 2 वर्षात हा यज्ञ, दुसऱ्या वर्षात अखेरच्या सत्राचं रात्रीचं कीर्तन आहे. राजगुरू भाऊ तुम्ही देखील आलात वेळात वेळ काढून, सगळी मंडळी उपस्थित आहे. झालंय कीर्तन. आहे का? कसं माहिती आहे? सावट जातीवादाचं प्रत्येकावर आलंय. त्या सावटानं प्रत्येकाचा गोंधळ केलाय. कात्री आली एका गल्लीत राहणारे माणसं आहे, 18 पगड जातीचे, पण सुखात दुःखात धावणारे आता नाही राहिले. आता काळ मोठा खराब आलाय. खराब काळामुळं कोणाची कोणाला किंमत राहिली नाही. ती स्थिरता करा. परमार्थात त्याची पडसाद उमटू देऊ नका. जीवन चांगलं जगा. देव धर्म आई वडील संत ग्रंथ पंत व्रत नियम सार जपा. महत्वाचं आहे. जीवन चांगलं जगा. ही कीर्तनाची अखेरची संदेश. चांगल्याच्या संगतीत जागा, चांगलं वागा, परमार्थ करा, कपाळाला गंध लावा, गळ्यात माळ घाला. आणि ही जी घटना जपाल. एक दिवस आपल्याला जायचंय, कोण किती काळ माहिती नाही. मग आपण गेल्यानंतर आपल्या परमार्थाचं फल आपल्याला काम येणार आहे. दुसऱ्या दिवसाचं रात्रीच्या सत्रातील अखेरचं कीर्तन ही श्रीमंती सगळी सगळ्याचं कोटी ऋण व्यक्त करतो आणि थांबतो. ज्ञानेश्वर